नमस्कार। आज दिनांक 12 ऑक्टोबर 2014। आजची तिथी आश्विन वद्य चतुर्थी, वार रविवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची जाहीर सभा रहित, ऐनवेळी राष्ट्रीय अध्यक्षांची ही सभा झाली होती रद्द, भाजपामध्ये दुफळी कारणीभूत। सोमवारी प्रचार तोफा थंडावणार, उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात, दिग्गज नेत्यांसह अभिनेत्रीही शहरात। निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, ईव्हीएमची मतदान केंद्रांवर रवानगी। अमरावती मतदारसंघासाठी 255 ईव्हीएम। शेतात मानवी शरीराचे अवशेष, शेतकऱ्याला सापडला पुरलेला मृतदेह, मृतदेहावर आहेत कपडेही। पोलिसांनी केली मतदार जागृती, नागपुरी गेट ठाण्याअंतर्गत काढला रूट मार्च, शांततेत मतदान करण्याचं आवाहन। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। बातमीपत्रात एक नजर टाकूया राजकीय व सामाजिक घडामोडींवर। येत्या 15 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। अप्पर वर्धा हॉलमधील स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीनचं वाटप करण्यात आलंय। या मशीनची अंतिम चाचणी घेऊन त्या रवाना करण्यात आल्या आहेत। अमरावती मतदारसंघात 245 बूथवर 255 ईव्हीएम पाठवण्यात आले आहेत। बहुचर्चित बहुरंगी अशी विधानसभा निवडणूक येत्या 15 ऑक्टोबर रोजी होते आहे। त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। ईव्हीएमची अंतिम चाचणी करून त्या पाठवल्या जात आहेत। अप्पर वर्धा हॉलमध्ये ईव्हीएमची चाचणी व तेथून रवानगी होते आहे। सील लावून झोन प्रमाणे प्रत्येक बूथवर ईव्हीएम मशीन पाठवण्यात आले आहेत। अमरावती मतदारसंघातील 245 बूथवर 255 ईव्हीएम पाठवण्यात आले आहेत। यामध्ये मोठे 5 असून मुस्लिम बहुल क्षेत्रातील अकॅडमिक शाळेचा बूथमध्ये समावेश आहे। 20 ईव्हीएम प्रशिक्षणासाठी प्राप्त झाल्या असून 27 ईव्हीएम राखीव आहेत। कोणत्याही केंद्रावर ईव्हीएम अभावी अडचण येऊ नये यासाठी राखीव ईव्हीएम आहेत। बडनेरा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या प्रचारार्थ किरण नगरमधील नरसम्मा हिरय्या ट्रस्टमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र ऐनवेळी स्मृती इराणींचा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यात नाराजी आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांची सभाही यापूर्वी रद्द झाली तर ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची ही जाहीर सभा झालीच नाही। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी भाजपचे दिग्गज अमरावती जिल्ह्यात येणार होते, परंतु त्यांच्या जाहीर सभा ऐन वेळेवर रहित झाल्याने कार्यकर्त्यात नाराजी आहे। उमेदवारांचं व कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे स्टार प्रचारक जाहीर सभा घेत आहेत। रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा किरण नगरमधील नरसम्मा हिरय्या ट्रस्टमध्ये होती। ती ऐनवेळी रद्द झाली, त्यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला। भाजपचे उमेदवार तुषार भारती यांनीच या सभेला संबोधित केलं। तर आमच्या लक्षात असं आलं की 3 महिन्यामध्ये जो काही परिवर्तन झालं ते सर्वसामान्य जनतेच्या विचाराची दिशा बदलली। माणूस देशाबद्दलचा विचार करायला लागला की 2 ऑक्टोबरला स्वच्छता मोहीम राबवा, हा देश झाडाला सुरुवात केली। ही घटना या हिंदुस्थानामध्ये दुसऱ्यांदा घडली। ज्यावेळी या देशावर दुष्काळ निर्माण झाला होता त्यावेळी लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं की एक वेळचं जेवण त्यागा, कारण की देश संकटामध्ये आहे। आणि लाखो लोकांनी त्यावेळेचं एक वेळचं जेवण सोडून दिलं होतं।
आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सांगितलं की हा देश आम्हाला स्वच्छ करायचा आहे, त्यावेळी तमाम लोकांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता सुरू केली. सामान्य जनतेचा प्रतिनिधित्व असलेला हा नेता लोकांनी स्वीकारला, परिवर्तन केलं. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हे परिवर्तन आहे, महागाईच्या विरोधातलं परिवर्तन आहे. आज मी सहज पेपर वाचत असताना पहिल्याच फ्रंट पेजवर बातमी होती की डिझेल आता 3 रुपयांनी कमी होणार आहे. याची गिनीज बुकात नोंद केली पाहिजे. 10 रुपयांनी पेट्रोल कमी झालं 3 महिन्यामध्ये, आणि जवळजवळ 10-12 रुपयांनी आता डिझेल सुद्धा कमी होणार आहे. हे या भारतीय काय परिणाम होतो ते आम्ही या ठिकाणी बघितलं आहे. 2 दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दसरा मैदानावर सभा होती. मात्र वेळेवर पाऊस आल्याने अमित शहा सभा न घेताच पुढे निघून गेले. ड्रीम गर्ल खासदार हेमा मालिनी यांची जाहीर सभा अंजन गावात होणार होती. मात्र 4 तास ताट कळूनही हेमा मालिनीची झलक मतदारांना बघायला मिळाली नाही. या प्रकारांमुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होतोय. दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांसाठी केलेली जय्यत तयारी व्यर्थ जातेय. या सभा रहित होण्यामागे भाजपमधील दुफळी कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. तुषार भारतीय यांच्या प्रचारात अमरावतीतील कुणीही नाही. त्यांच्या प्रचारार्थ दसरा मैदानावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा होती. मात्र उपस्थितांचा शुकशुकाट हा या सभेच्या रद्द होण्यामागील कारण असल्याची चर्चा आहे. ऐनवेळी पावसाने लाज राखली म्हणून बरे. रविवारी स्मृती इराणींची जाहीर सभा रद्द झाली. यावरून भाजपात दुफळी असल्याचं दिसून येतं. तुषार भारतीयांच्या प्रचारात अमरावतीतील कुणीच नाही. त्यांच्या मागे ना नेते, ना कार्यकर्ते, ना समर्थक. निवडणूक हरणाऱ्या उमेदवाराचा नेते मंडळी प्रचार करीत नसतात असं म्हटलं जातं. तेच नेमकं इथं घडतंय. ऐनवेळी दिग्गजांच्या सभा रद्द होत आहेत. मानवी शरीराचे अवशेष एका शेतात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोटे टाउनशिप नजीक असलेल्या पोद्दार स्कूलजवळ एका शेतकऱ्याला हे अवशेष सापडले. पोटे टाउनशिप परिसरातील पोद्दार स्कूल नजीक शेतात मानवी शरीराचे अवशेष आढळलेत. शेतकऱ्याला शेतात काम करताना हे अवशेष आढळले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या शेतकऱ्यांनी नांदगाव पोलिसांना याविषयी माहिती दिली. प्राथमिक तपासणीत हे अवशेष पुरुषाचे असून हत्या करून जमिनीत मृतदेह गाडल्याचा संशय आहे. सांगाडा आढळल्याने चर्चांना ऊत आलाय, तर बघ्यांनीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आपल्या दुचाकी थांबवून प्रत्येक जण अवशेष बघण्यासाठी जात होता. या मृतदेहाचा दुर्गंध सर्वत्र पसरला असल्याने उपस्थितांना नाकाला रुमाल लावावे लागले. विशेष म्हणजे मानवी सांगाड्याच्या अंगावरील कपडेही आहेत. मृतदेहाचा दुर्गंध व न सडलेले कपडे पाहता हा मृतदेह गेल्या काही दिवसांपूर्वीच पुरला असावा असा अंदाज आहे. काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. सोमवारी प्रचाराला पूर्ण विराम लागतोय. तत्पूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड शेखावतांच्या प्रचारार्थ रोड शो करते. सोमवारी प्रचाराची रणधुमाळी शांत होणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री नम्रता गायकवाड रोड शो करते. सोमवारी रोड शो करून अभिनेत्री नम्रता गायकवाड रावसाहेब शेखावतांना बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन करते. काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री नम्रता गायकवाड सोमवारी रोड शो करत आहेत. नम्रता गायकवाड यांनी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी गाजवली आहे. मी कुमारी अरुणा, ज्ञानोबा माझा, संन्यस्त, ज्वालामुखी या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. तर वंशवेल, कॅम्पस कट्टा, स्वराज्य, विजय असो या चित्रपटातून तर मंगळसूत्र या मालिकेतूनही नम्रता गायकवाड यांनी भूमिका केली आहे. मुंबई कल्याण येथील रहिवासी नम्रता गायकवाड भरतनाट्यममध्येही प्रवीण आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप बाजड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विविध परिसरात पदयात्रा करून ते मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रदीप बाजड यांची पदयात्रा गांधी चौकातून निघाली. तेथून भ्रमण करत निघालेल्या पदयात्रेनं हनुमाननगर, खरकाडीपुरा, भाजी बाजार, साबणपुरा आदी विविध परिसरातून भ्रमण केलं.
शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी रॅलीत सहभागी होते। प्रचार झाली आहे। विकासाचं वादळ म्हणून प्रतिपादक शिवसेना अमरावती विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत। एक उमेदवार पैशावाला, दुसरा दलबदलू आणि तिसरा निष्ठावान शिवसेनेचे उमेदवार प्रतिपादक यांचा विजय 100% नक्कीच आहे, नक्की असून 300% नक्की आहे। अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचा विजय होईल हे आम्हाला सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे आणि आम्ही कोणत्याही उमेदवारासमोर झुकणारे नसून सर्व अमरावती जिल्ह्याचे, अमरावती शहराचे शिवसैनिक प्रदीप भाऊ बाजारसाठी एक दिलानं कामाला लागलेले आहेत। पुन्हा यांची उद्या प्रचार रॅली आहे 5 वाजेपर्यंत आणि शिवसेनेचा अमरावतीमधून 100 नाही 300% विजय होईल असे सर्व अमरावतीच्या शिवसेना शाखांना, शिवसैनिकांना आणि जनतेला म्हणजे हे आहे, खात्री आहे, विश्वास आहे आणि आम्ही नक्की विजयी होऊ। आमच्या रॅलीला प्रत्येक विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे। सकाळी आमची 9 वाजतापासून गांधी चौकात रॅली सुरू आहे, आतापर्यंत 2 वाजले तरी आमची रॅली चालू आहे। रॅलीमधला माप आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे शिवसेनेचा विजय नक्की आहे एवढं सांगून आम्ही सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी आहोत। अमरावती विधानसभा क्षेत्रातील उमेदवार श्री प्रदीप भाऊ बाजार हे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगून गेले, माणूस द्या माझं माणूस द्या, भीक मागता माझं प्रभू मिळाला। असे कर्तृत्व आणि निष्ठावान कार्यकर्ते आपल्या अमरावतीला मिळालेले आहे। संधीचं सोनं करा आणि माझं कळकळीचं आव्हान आहे प्रत्येक महान आपलं उमेदवाराला का त्याला प्रदीप भाऊ बादळ यांनाच मत द्या आणि विजय करा, आलेली संधी गमवू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे। त्यांना प्रचंड मत देऊन विधानसभेवर पाठवा आणि बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्न पूर्ण करते अशी। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणूक व रोजगार हमी योजनेसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास अथवा रोहयो संदर्भात तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय। येथे नागरिक आपल्या तक्रारी देऊ शकतात।